कथा जिचं नाव आहे विदेशी मुलगा. एका गाव खेड्यात मधोमध बांधलेलं एक मोठं पण जुनं पडझड झालेलं घर. घराच्या भिंती आता त्यातील माणसांसारख्याच कोणाची तरी वाट पाहून थकल्यात, परंतु आजही घरातून आशेचा सुगंध दरवळतोय. कौशल्या घरात एकटीच असते. आजही ती तिच्या मुलाची संदीपची वाट पाहते. आजची सकाळ कौशल्यासाठी खूप खास होती. आज खूप दिवसांनी तिने दळण दळायला घेतलं होतं. 13 वर्षांनंतर तिचा मुलगा तिला भेटायला येणार होता. बऱ्याच वर्षांनी जात्याचा आणि ओवीचा आवाज त्या घरात गुंजत होता. पिंपळ पानाचं पतर माया घरावर येणार, मले न्यायला लाडका श्री किसन येणार. अमेरिकेत शिकायला म्हणून गेलेला मुलगा तिथेच नोकरी करून स्थायिक झाला. तिथलीच मुलगी पाहून लग्नही केलं त्याने. कौशल्याला नातूही झाला. कौशल्या नेहमी म्हणे, माया लेकाच्या कंपनीचा मालक लय कडू. माया लेकराला माझ्याकडे यायला सुट्टीच देत नाही. पण माया लेक खायच लय हुशार. काढली एकदाची सुट्टी त्यानं. इतक्यात दारावर आवाज येतो. ती आवाजाच्या दिशेने धावत जाते. तिला मुलगा आलाय यावर विश्वासच बसत नाही. संदीप समोर उभा दिसतो. किती खराब झालंस र पोरा, तिकडं खायला मिळत नसेल ना व. अगं आई, आता आलोय ना मी तुझ्याकडे, तुझ्या हाताने खाऊ घाल आता मला. बघतो आता, तुला माया हातचं भरीत आवडतं ना, तुझ्यासाठी मस्त भरीत करते. कौशल्याला आता नवा हुरूप आला होता. इतक्यात संदीप म्हणाला, आता आपण लांब नाही राहायचं. मी तुला कायमचं घेऊन जायला आलोय. मी विदेशात तुझ्या संग? हा मग काय. अगं तुझा लाडका नातू तू यायची म्हटल्यावर उड्या मारू लागलाय. आणि तुझी सून तर म्हणत आता आई आल्यावर तुमचं नावच सांगता येईल ना. हे ऐकताच कौशल्या रडत रडत हसत होती. तेवढ्यात तिचं लक्ष राहत्या घराकडे गेलं. पोरा, तू म्हणतोस तिकडे जायचं, पण आपलं घर, आपली शेती, जनावर त्यांचं काय र? आपण इथलं सगळं विकून टाकायचं आणि मस्त अमेरिकेत जायचं. तिथे तू फक्त आराम करायचा. तुला माझ्यासोबत राहायचं नाही का? संदीपच्या आवाजात कौशल्याला प्रेम आणि काळजी जाणवत होती. आणि तिलाही आई म्हणून आणखीन काय हवं होतं? आपल्या मुलासोबत आयुष्य जगता येईल याच आशेवर तर ती जिवंत होती. संदीपने आईला लवकर सामान बांधून ठेवायला सांगितलं. आता लगेच असं कौशल्याने विचारलं सुद्धा. पण सुट्टी नसल्यामुळे आता इथून स्टेशनवरून मुंबई आणि मग तिथून अमेरिका. कौशल्याही आता सगळं जायचं सामान गोळा करू लागते. अमेरिकेत काही असेल नसेल म्हणून तिचं ती सामान उचलते आणि गाठोड्यात बांधून घेते. शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेवायला सांगायला जाते. पण तेवढ्यात आपण हे घर विकलं की तिच्या लक्षात येतं. संदीपने बाहेर एक रिक्षा बोलावली होती. रिक्षाने हॉर्नचा आवाज दिला. आई आणि मुलगा गाठोडे उचलून रिक्षात बसतात. कौशल्या लग्न करून या घरात आलेली तेव्हापासून हे घर तिचं हक्काचं होतं. कधीच तिने या घराला स्वतःपासून दूर गेलं नव्हतं. आयुष्य ज्या घरात काढलं ते घर रिक्षात बसून लांब जाताना पाहणं कौशल्याला जड जात होतं. बघता बघता स्टेशन आलं. दोघेही सामान घेऊन स्टेशनवर येऊन गाडीची वाट पाहत बसतात. आता ही कौशल्या अस्वस्थ दिसत होती. संदीप आईला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण जुन्या पिढीला गाव सुटणं म्हणजे सुतक लागल्यासारखं वाटतं. इतक्यात गाडीचा हॉर्न वाजतो. संदीप स्वतःची बॅग घेऊन उठतो. आई गाठोडी घेते. आता गाडीत चढायचं आणि मुंबई. इतक्यात संदीपच्या लक्षात येतं की त्याने पाण्याची बाटलीच घेतली नाही. अगं आई, विसरलो ना गं. थांब, तू बस इथेच, मी पाण्याची बाटली घेऊन आलो. कौशल्या वाट पाहत बसते. स्टेशनवर गाड्यांची ये जा चालू होती. फेरीवाले वस्तू विकत होते. इतक्यात एक हमाल तिच्या बाजूला येऊन बसतो. हातातला समोसा खाणार. इतक्यात त्याचं लक्ष कौशल्याकडे जातं. एक 70ची थकलेली फाटक्या लुगड्यातली निराधार बाई त्याला बाजूला दिसते. हातातला समोसा तिला देत. ए म्हातारे, घे समोसा खा. भूक लागली की नाही अजून?
माझं पोरग पाण्याची बाटली आणायला गेले. पुढच्या गाडीनं आम्हाला मुंबईला जायचं आहे ना. कौशल्या थरथरत्या आवाजात म्हणाली, बरं येईल येईल, 5 मिनिटात येईल, तोवरा समोसा खा. शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काही कळेना. हमालाला थांबवून त्याने विचारले, भाऊ, ज्या म्हातारीला तुम्ही समोसा दिला ती तुमची कोण आणि तिचा पोरगा पाणी आणायला गेलाय का? अहो साहेब, 8 वर्ष झाली, रोज प्रत्येकाला हेच सांगते ती. ए म्हातारे, जा बरं आत जाऊन पड, पाऊस येईल आता. आम्हाला या बोलण्याने सुन्न व्हायला झालं. पिंपळ पानाचं पत्र माया घरावर येणार, मले न्यायला लाडका श्री किसन येणार. त्याले सांगीन माझी चित्र कहाणी, वाट पाहून सरली जिंदगानी. या सत्यकथेचा बोध जर का सांगावा लागला तर आपल्या प्रत्येकातून एक संदीप डोकावतोय याचं भान ठेवा. धन्यवाद.